गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव पोलिसांना एका व्यक्तीने शासनाच्या आपत्कालीन सेवांना खोटी माहिती दिल्यामुळे प्रशासनाची दिशाभूल झाली। या कृत्याबद्दल पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केलाय। नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी धर्मराज अब्बास अलीगड नांदगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पीतांबर अशोक पवार, वर्ष 34, राहणार आमोदे, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक यांनी शासनाने स्थापन केलेल्या डायल 112 आपत्कालीन सेवेला खोटी माहिती दिली आहे। आरोपीने 14 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास 2 वाजता फोन करून सांगितले की नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील आमोदे येथे 4 लोकांची मारहाण झाली असून एक व्यक्ती जखमी अवस्थेत आहे। या माहितीनुसार पोलिसांनी तसेच 108 अँब्युलन्स सेवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। मात्र तपासाअंती समजले की ही माहिती खोटी असून कोणतीही घटना घडलेली नव्हती। पोलीस तपासात स्पष्ट झालंय की आरोपी पीतांबर पवार यांनी जाणून बुजून शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने डायल 112 व 108 आपत्कालीन सेवांचा गैरवापर केलाय। नांदगाव तालुक्यातील ही दुसरी घटना आहे। सदर घटनेची नांदगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे। एपीआय प्रवीण मोरे आणि अंमलदार बस्ते यांनी पुढील तपास करीत आहे। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बळोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।